2, 7, 11 असेल तर लग्न होईल. त्याच्याबरोबर 6, 8 आणि 12 असेल तर लग्नामध्ये थोड्याशा कुरबुरी येतील. मग 6वं कोणत्याही स्थानाच्या मागचं स्थान हे त्याला विरोध करणारं असतं. पैसा पाहायचा असेल तर 2 आणि 11 धनस्थान आणि लाभस्थानाशी रिलेटेड दशा पाहिजे. केपी ॲस्ट्रॉलॉजीनुसार खरंच एवढी जसं आपण ऐकतो की ॲक्युरसी खूप जास्त असते, एक्झॅक्ट टायमिंग आपल्याला कळत असतो, हो. तर हे खरंच शक्य आहे का? एखाद्या एम्प्लॉईने बॉस बरोबर लग्न केलंय किंवा काय तर तिथे 6th हाऊसचा संबंध येतो. म्हणजे एवढं डिटेल जाता येतं. दशा येते किंवा अंतर्दशा येते पंचमात असलेल्या ग्रहांची तर माणूस प्रेमात पडतो. पण सप्तमाचं हे नसतं, त्याला सपोर्ट नसतो तर मग ते लग्नापर्यंत नाही जात. तर केपी ॲस्ट्रॉलॉजीनुसार असे काय कारणं असतात की ज्याच्यामुळे लग्नाला डिले होणं, उशीर हो. होणं हे होत असतं? चंद्र जर असेल तर त्या माणसाला वाटतं की मला हे पण करून पाहिजे, मला ते पण करून पाहिजे, मला हा पण बिझनेस करून पाहिजे. चंद्र म्हणजे फास्ट मुव्हिंग प्लॅनेट आहे ना, मग तेवढं चंचलतेचं कारक आहे म्हणून ते वाटतं. म्हणजे तिकडे मंदिर वगैरे नाही की शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन हे वडवान स्तोत्र आणि मारुती स्तोत्र म्हणायचं होतं आणि पुढे ते कंटिन्यू प्रत्येक शनिवारी कंटिन्यू करायचं होतं. असं 21 शनिवार वगैरे करायचं होतं. तर ते त्यांनी तिकडे राहून केलं आणि जानेवारीमध्येच त्यांच्या आईने फोन करून सांगितलं की माझ्या मुलाला जॉब मिळाला. अरे वा. आहेत, अशी उदाहरणं आहेत म्हणजे.